नागपुर में एक बार फिर गैंगवार की वारदात सामने आई है। नंदनवन थाना क्षेत्र में कुख्यात बदमाश अजय वंजारी की बेरहमी से हत्या कर दी गई। आरोप है कि बार से बाहर निकलते ही उसकी आंखों में मिर्ची पाउडर डालकर उस पर चाकू और लोहे के हथियार से हमला किया गया। पुलिस ने इस मामले में 7 लोगों के खिलाफ मामला दर्ज किया है, जबकि 4 आरोपियों को गिरफ्तार भी किया गया है। घटना मंगलवार शाम करीब 7 बजे की बताई जा रही है। अक्षय वंजारी अपने दोस्तों के साथ सोमरस बार में बैठा था। इसी दौरान पत्नी का फोन आने पर वह बार से नीचे आया। आरोप है कि नीचे आते ही वंदना लांजेवार ने उनकी आंखों में मिर्च पाउडर डाल दिया। इसके बाद प्रदीप आखरे, प्रशांत आखरे, सूरज लांजेवार और अन्य आरोपियों ने अक्षय के साथ मारपीट शुरू कर दी। अक्षय किसी तरह वापस ऊपर पहुंचा और अपने दोस्तों को घटना की जानकारी दी। इसके बाद उसके दोस्त भी नीचे आए। आरोप है कि प्रदीप आखरे ने लोहे के हथियार से हमला किया, जबकि प्रशांत आखरे और सूरज लांजेवार ने चाकू से वार किए। अन्य आरोपियों ने भी अक्षय के साथ लात घूंसों से मारपीट की। अक्षय को बचाने की कोशिश करने वाले अश्विन रहांगड़ाले पर भी आरोपियों ने हमला करने का प्रयास किया। गंभीर रूप से घायल अक्षय को अश्विन बाइक से अस्पताल लेकर पहुंचा, जहां इलाज के दौरान बुधवार को उसकी मौत हो गई। पुलिस के मुताबिक वारदात के पीछे मुखबिरी का शक बताया जा रहा है। कुछ दिन पहले सूरज लांजेवार के भाई आकाश को चोरी के मामले में गिरफ्तार किया गया था। पुलिस को जानकारी देने के पीछे अश्विन का हाथ होने का सूरज को शक था। इसी विवाद के चलते अक्षय को धमकी दिए जाने की बात सामने आई है। सूरज लांजेवार, वंदना लांजेवार, प्रशांत आखरे और हार्दिक पालनकर को पुलिस ने गिरफ्तार किया है। वहीं प्रदीप आखरे समेत 3 आरोपी फरार बताए जा रहे हैं। पुलिस पूरे मामले की जांच कर रही है। पोलीस स्टेशन नंदनवन हद्दीमध्ये दिनांक 24/8/2026 रोजी अक्षय बंडू वंजारी म्हणून हा जो रेकॉर्डवरचा आरोपी आहे त्या आरोपीची हत्या झालेली आहे। त्या अनुषंगाने सूरज विलास लांजेवार, त्यानंतर त्याची आई वंदना विलास लांजेवार, प्रशांत आखरे आणि हार्दिक यादुलकर यांना यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। यामध्ये थोडक्यात घटना अशी आहे की 3 दिवसापूर्वी आपण आकाश विलास लांजेवार या आरोपीस कलम 311/2026 BNS कलम 311 या गंभीर गुन्ह्यामध्ये जो रॉबरीचा गुन्हा आहे त्यामध्ये अटक केलेली होती। तसेच घरफोडीचा एक गुन्हा त्याच्याकडून निष्पन्न करण्यात आला होता। त्यामध्ये 5.5 ते 6 लाखाची रिकव्हरी करण्यात आली होती। तर या अनुषंगाने यातील जो आरोपी आहे सूरज विलास लांजेवार याला वाटलं की अक्षय बंडू आहे वंजारी यांनी त्याची खबर दिलेली आहे किंवा मुखबिरी केलेली आहे। या अनुषंगाने ते विचारायला गेला आणि त्यामध्ये त्यांचा वाद होऊन वाद झाला आणि त्या वादामध्ये सूरज विलास लांजेवार आणि तिची आई वंदना विलास लांजेवार यांनी त्यांचे जे मामा आहे प्रदीप रामभाऊ आखरे, राहणार गरोबा मैदान, हरिहरनगर लकडगंज आणि त्यांचा प्रशांत आखरे या दोघांना बोलवून घेतला आणि यांनी त्याला त्या ठिकाणी चाकूने वार केलेला होता आणि तो हॉस्पिटलला ॲडमिट होता आणि हॉस्पिटलला ॲडमिट झाल्यानंतर काल त्याची डेथ झालेली 10 ते 10:30च्या दरम्यान। यामध्ये आरोपी निष्पन्न करणं चालू आहे। ऑलमोस्ट सगळे जे आहेत म्हणजे जे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार वगैरे त्यामध्ये अद्यापर्यंत एवढेच आरोपी असल्याचं समजतंय। आणखीन आरोपी CCTV किंवा इतर जर पुरावे मिळाले तर निष्पन्न करूया। यामध्ये सूरज विलास लांजेवार याचं पण गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, परंतु याच्यावर जी प्रतिबंधात्मक कारवाई पण झालेली आहे। आणि जो मयत आहे अक्षय बंडू वंजारी याच्यावर सुद्धा म्हणजे मोकोका तसेच NDPSचे गुन्हे दाखल होते, परंतु पोलिसांनी याच्यावर जी प्रतिबंधात्मक कारवाई आहे ती 110 म्हणजे आताची BNS 129 प्रमाणे त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई झालेली आहे। तसेच ज्यावेळेस महत्त्वाचे सण उत्सव असतात त्यावेळेस त्याला आम्ही तडीपार केलेलं आहे। यामध्ये त्याला यावर्षी 4 वेळा आम्ही हद्दीतून तडीपार केलेलं आहे। म्हणजे जेव्हा 163(2) जे BNSS सेक्शन जे आहे त्यामध्ये त्याला तडीपार केलेलं होतं। त्यामध्ये सुरुवातीला इलेक्शन जे होते मनपा इलेक्शन्स, त्यानंतर होळीच्या सणाच्या वेळेस, त्यानंतर बकरीद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि राष्ट्रपतीचा बंदोबस्त होता त्यावेळेस सुद्धा त्याला आम्ही तडीपार केलेलं होतं। ज्यावेळेस पोलिसांना याबाबत माहिती मिळाली की तो त्या ठिकाणी आलेला आहे तर आमची पोलीस टीम पण त्या ठिकाणी क्विकमध्ये रिस्पॉन्स झालेली होती आणि जो मेन आरोपी होता त्याला पण त्यावेळेस ताब्यात घेण्यात आलेलं होतं। बताया जा रहा है कि मृतक अक्षय वंजारी के खिलाफ पहले से कई आपराधिक मामले दर्ज थे और उसके खिलाफ मकोका के तहत कार्रवाई भी हो चुकी थी। अब नंदनवन में हुई इस हत्या ने नागपुर में गैंगवार और आपराधिक गतिविधियों को लेकर एक बार फिर सवाल खड़े कर दिए हैं।